राखण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा तुम्ही 4 गोष्टींसाठी एक रिव्ह्यू घेऊ शकता. एक म्हणजेच वाईटसाठी, त्यानंतर बीमर नो यासाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. त्यानंतर रनआउट साठी तुम्ही रिव्ह्यू चेक करू शकता. नंतर बाउंड्रीवर जो झेल पकडला जातो तो चौकार आहे की षटकार आहे हे चेक करण्यासाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. मात्र त्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये. एज लागली किंवा एलबी असेल तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये. लक्षात ठेवा फक्त एक रिव्ह्यू सक्सेस हो किंवा अनसक्सेस हो एक रिव्ह्यू तुम्हाला दोन्ही संघांना दिला जातोय. आणि भारत जर दोन्ही टीमवरती नजर टाकली तर या मैदानावरती चॅम्पियन आहेत. नवघरने सुद्धा चॅम्पियनशिप पटकावली आणि गेल्या वर्षी गोरदेव टीमचा परफॉर्मन्स आपण पाहिलाय. त्याच्यामुळे चॅम्पियन टीमची ही लढाई आहे मैदानावरती. नवघर वर्सेस गोरदेव. आणि दोन्ही गावामध्ये पाहिलं तर जास्त अंतर नाहीये, खेळामध्ये पण अंतर नाहीये. त्याच्यामुळे मजा येणार मॅचला. मागचा मॅच होता जो थोडासा आपण ठाण्याचा संघ होता, नायगावचा संघ होता, जुचंद्रचा संघ होता. आता भाईंदर ईस्टचे 2 संघ एकमेकांसमोर आहेत. आणि असंही भाईंदरचं क्रिकेट बेस्ट आहे. भाईंदर बेस्ट. भाईंदरचं क्रिकेट ऑलवेज बेस्ट. हे 2 बेस्ट टीम आमने सामने आहेत मैदानावरती. तुकारामजी तुम्ही बरोबर म्हटलं की चॅम्पियन, कारण मागच्या वर्षीचा चॅम्पियन होता गोरदेव संघ आणि बरोबर ते जवळपास मला वाटते 2:30 ते 3 वाजले होते. मॅच संपली. पारितोषिक घेऊन आम्ही माझा ट्रॅकला चालत स्टेशनपर्यंत गेलो होतो गोरदेवचा संघात. त्यांच्यासोबत मी देखील होतो, झहीर देखील होतो. ते आठवणी आहेत या ठिकाणी. मॅच ऑन. पहिला चेंडू मिड ऑफ द बॅट चेंडूला घेतलं गेलं. ऑफ साईडला चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं. एक धाव अकाउंट ओपन करते स्वतःचं कल्पिल आणि आपल्या टीमचं देखील खातं खोलं गेलं 1 या धावेनं. 6 एप्रिल तुकारामची आणखीन एक आठवण या ठिकाणी आपल्यासोबत शेअर करतोय. 5 आणि 6 एप्रिल 2022 रोजी नारंगीची स्पर्धा आपली ही देखील स्पर्धा 17वी स्पर्धा होती तुकारामजी. आणि त्यावेळेस देखील गोरदेव संघानं नंबर 4चं पारितोषिक पटकावलं होतं. आणि मागच्या वर्षाविषयी तुम्ही म्हटलं तर 11 आणि 12 म्हणजे तो देखील वार होता मंगळवार आणि बुधवार. मंगळवार आणि बुधवार होता. आणि त्यावेळेस देखील गोरदेव संघानं चॅम्पियनचं पारितोषिक घेतलं होतं. याचा अर्थ 2022 नंतर 2023ला उडी मारली 1 नंबरवरती. आता तुम्ही उल्लेख केला त्यावेळेला रात्र होती, थोडासा पाऊस जमजम होता, ट्रॅकवरनं चालत गेलो होतो. पण आता त्याच ट्रॅकवरती गाडी आणायची आहे तुम्हाला. जिथून तुम्ही ही मॅच सोडली होती त्याच ट्रॅकवरती यायचं आहे. तसाच खेळ खेळायचा. नवघर गोरदेवला दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. सलामी जोडी मैदानामध्ये आहेत कुमार आणि दुसऱ्या बाजूला राजू. तर पहिलं षटक आणि खास वैशिष्ट्य एका गोष्टीची चर्चा होईल कारण बालकृष्ण जे गोलंदाजीसाठी आहेत 2 चेंडू हाताळलेत. नक्कीच. आणि एक तुकारामजी म्हणायचं गेलं ना गोरदेव या टीमच्या विषयी तर हे मातीचं विकेट आहे. आणि हे मातीच्या विकेटचा एक दांडगा अनुभव गोरदेव टीम जवळ. आता नक्कीच कॉन्क्रीटचा पिच आहे, मात्र या मातीच्या विकेटवर अनेक नामवंत संघासोबत खेळलेला हा संघ आहे. आणि या मातीच्या विकेटवर स्विंगचं सुलतानासाठी ही विकेट अतिशय पोषक आहे. विथ द स्विंग ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाही. डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच अडचणीमध्ये या ठिकाणी आला असता. राजू पाटील लेजेंडरी खेळाडू आहेत. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या त्या ठिकाणी झालेली आहे ती म्हणजे 2. ओके. एका बाजूने आपण चर्चा करतोय कारण गेल्या वर्षी जसं तुम्ही आता उल्लेख केला स्पिनचा मारा, फिरकी म्हणजे फिरकीचं माहेरघर जर बघितलं तर भाईंदरचा आपण खेळ पाहिलाय आणि गेल्या वर्षी त्याने दाखला. पण दुसऱ्या बाजूला नवघरचा संघ आहे. राजू पाटील यांचा उल्लेख केला. वन ऑफ द लेजेंड क्रिकेट ज्याला म्हणता येईल ते खेळपट्टीवरती आहे. दुसऱ्या बाजूला कुमार आहे. आता कुमारवरती बरीचशी भिस्त आहे. धावा वेगाने येणं, धावा चालू राहणं, स्कोरबोर्डला चालवणं, स्कोरबोर्डला टिकिंग ठेवणं हे आवश्यक आहे. पहिल्या सामन्यामध्ये एक गोष्ट नक्कीच स्पष्ट झाले. सुंदर ज्या स्पिनचा उल्लेख करतोय गेल्या वर्षी याच खेळाडूची कामगिरी फ्लॅशबॅक मध्ये जावा. पुन्हा एकदा बघा सुंदर गोलंदाजी केली होती बालकृष्ण यांनी आणि तीच गोलंदाजी पुन्हा एकदा चालू आहे याही वर्षी. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी केली होती बालकृष्ण पाटील. चांगली आठवण झाली. अपील मैदानाच्या आतमध्ये गेली. मात्र पंच दर्शवित आहेत की पिचिंग जे आहे त्या साईड त्या लेग स्टंप थर्ड अंपायर रिव्ह्यू रेफर केला गेला. थर्ड अंपायर या ठिकाणी प्रवीण गावड. कुठे थर्ड अंपायर प्रवीण गावड लवकर या. धावा झालेल्या आहेत त्या 2. आणि मग चांगली आठवण तुम्ही शेअर केली की उत्कृष्ट गोलंदाजी मागच्या वर्षी नक्कीच बालकृष्ण पाटील यांनी केली होती. खरोखरच तुकारामजी मालिकावीर हा पुरस्कार बालकृष्ण पाटील यांनी मागच्या वर्षी घेतला होता. याच मैदानावर 2023 मध्ये जवळपास 32 चेंडूमध्ये 48 धावा तुकारामजी आणि जवळपास 30 धावा देऊन 5 विकेट बालकृष्ण पाटील यांनी मागच्या वर्षी काढल्या होत्या. बेस्ट बॉलिंग अनालिसिस जसं तुम्ही उल्लेख केला होता गेल्या वर्षीचा जो खेळ पाहिला होता. आणि इथून थर्ड अंपायर इशारा इट्स OUT आउट.
आउट विकेट आलाय. धावाच्या स्वरूपात एक संगीत ऐकूया आणि चर्चा येऊया. नवघर आणि गोरदेव दोन्ही टीमचा या मैदानावरचा काय परफॉर्मन्स आहे त्यावरती चर्चेला येऊया. आणि मी म्हटलं तुकारामजी ज्यावेळेस ही मॅच स्टार्ट झाली त्यावेळेस मी म्हटलं की गोरदेव संघानं 2022 मध्ये नंबर 3चं पारितोषिक, 2023 मध्ये नंबर 1चं पारितोषिक. तुम्ही म्हटलं की जरा 3 वरून सरळ मात्र गोरदेव संघानं उडी घेतली ती 1 मध्ये. त्याच्यामध्ये मालिकावीर पारितोषिक ज्याचे बालकृष्ण पाटील यांचा तुम्ही उल्लेख केला तर मास्टर्स क्रिकेटमधलं बालूचं ते पहिलं मालिकावीर होतं. जबरदस्त परफॉर्मन्स बालकृष्ण पाटील यांचा होता. आणि लो टोटल ज्या काही मॅचेस आपण पाहिल्या तुकारामजी त्या लो टोटलच्या मॅचेस पाहिल्या. लो स्कोरिंग आणि हाय व्होल्टेज ड्रामा पाहिला होता. नक्कीच चांगली एक आठवण तुम्ही केली होती. शेवटचा बॉल आहे. पण आता नवघर टीमवरती चर्चा करतो की ज्या वेळेला त्याने या स्पर्धेमधलं विजेतेपद पटकावलं होतं त्यावरती चर्चा करूया. समोरच्या दिशेने गेला डाऊन द ग्राउंड. चेंडू चालला बॉन्डलाय जवळ. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती. क्षेत्ररक्षक थोडेसे कमी पडलाय. चेंडू गेलाय महत्वाच्या वेळेला. मच निडेड चौकार आलाय राजू पटेल यांच्या बॅटमधनं. चौकार नवघरच्या संघावरती चर्चा करूया. फक्त पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा ताबलकावरती जाऊन पोचल्या त्या 6. नवघरचा खेळ म्हणजे 2016 पासून या संघाला आम्हीही बघितले. म्हणजे एकदा तर नारंगी विरुद्ध अफलातून खेळ याच मैदानावरती या टीमने केला होता त्यावेळेला. आणि त्यावेळेला फायनल्स जर आपण पाहिलं तर तिथे सुद्धा त्याने जिंकलेलं होतं. म्हणून नवघरचा संघ आहे या मैदानावरती विजयाची सव त्यानेही राखले. चॅम्पियन कसं बनायचं त्यांनाही माहिती आहे. म्हणून म्हटलं ना या मैदानावरची 2 चॅम्पियन मधली ही लढाई आहे. चॅम्पियन दोन्ही आहेत. दोन्ही संघ चॅम्पियन आहेत नारंगीच्या या मैदानावरचे. मला तो प्रश्न आठवला 2014ची मला आठवण करून दिली खास करून राजेश पटेलने. कारण अशोक राऊत यांना विसरता कामा नाहीये. अशोक राऊत यांचा परफॉर्मन्स. अशोक राऊत स्किट झाले होते. अशोक राऊत पडले होते इथे. मात्र ती मॅच अजून एक खेळाडू म्हणजे अशोक राऊत आणि हरिश्चंद्र बॅटिंग आपण पाहिली होती ज्यांची नवघरकडनं खेळताना सुंदर फलंदाजी ज्यांनी केली होती. समोरच्या दिशेनं खेळायच्या चेंडू लॉंग ऑफच्या रिझल्ट मध्ये 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट बघा. ओ 2 धावा पुन्हा तर लेजंड क्रिकेटर राजू पाटील. आजही जर बघितलं तर आता आपण जे 40+ खेळतोय पण आता मुंबईच्या परिसरामध्ये 50+ क्रिकेट चालू आहे. आणि 50+च्या क्रिकेटमध्ये राजू पाटील यांचा सहभाग खेळ आजही तसाच कायम आहे. नक्कीच बऱ्याचशी फायनल ह्या आगरी-कोळी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खेळताना राजू पाटील अँड टीमनं हे जिंकून दिलेले आहेत. ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाही. आज किशोर पाटील देखील या ठिकाणी आलेले आहेत. जयेंद्र ठाकूर या ठिकाणी आलेले आहेत. किशोर पाटील त्या ठिकाणी तुम्हाला पाहिलं. किशोर पाटील जयेंद्र ठाकूर हे देखील 50+ खेळत राजू पाटील सोबत. अजूनही खेळतात. हरेश्वरचं मी नाव घेईल. हरेश्वर पाटील धर्मेंद्र कोळीचं मी नाव घेईल. हे 50+च्या मॅचेस राजू सोबत खेळत आहेत. वयाची जरी 50 पार केले. हवे चेंडू केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटलाय. भाई अब रुके क्यों थे का थांबला होता तेच सांगण्याचा प्रयत्न त्यांचे साथीदार सांगतात. भाई आपको आना था पोहोचना था. इथून सिंगल रन धावफलक जाऊन पोहोचलाय तो 9. मागच्या आठवड्याची स्पर्धा विसरता कामा नये. महेशचा काय तो परफॉर्मन्स मागच्या त्या वीक मध्ये आपण पाहिला होता. बेस्ट जबरदस्त परफॉर्मन्स पाहिला होता आपण. आणि जवळपास मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार पहिल्याच मॅच मध्ये महेशनं पटकावला होता. एक चांगली कामगिरी. ओळा स्पोर्ट्स ओळ्याची ती स्पर्धा. धावा झाली आहेत फलकावर त्या म्हणजेच 9 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साईडला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. मिड विकेट डीपला क्षेत्ररक्षक जय पाटील वेगाने येत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. डेंजर झोन मध्ये महेश पोचतोय सुखरूप पोचतोय. 2 धावा तर या फटक्यावर देखील मिळतील. धावा झालेल्या आहेत त्या 11. खूप महत्वपूर्ण सामना आहे. कारण एक तर हे दोन्ही संघ बायंदरचे आणि तुकाराम मंगले सरांनी मगाशी म्हटलं ज्याप्रमाणे उल्लेख केला की दोन्ही संघ चॅम्पियन आहेत. खरी गोष्ट आहे दोन्ही संघ चॅम्पियन आहेत.
या मैदानावर दोन्ही संघानं चॅम्पियनचा पारितोषिक पटकावलेलं आहे. ऑन साइडला यावेळेस टॅप केला गेला, डीप लॉंग ऑन वरून महेंद्र पाटील वेगाने येत आहेत. स्ट्राइक एंडला थ्रो, स्ट्राइक एंडला थ्रो, नॉन स्ट्राइक एंडची विकेट कदाचित नको आहे गोडदेव टीमला. राजू पाटील यांची कदाचित विकेट आहे, कारण जवळपास म्हणायचं गेलं सेन्सिबल क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. अक्षरशः नक्कीच गॅप मध्ये हा खेळून खेळून आपल्याला थकवू शकतोय. या प्रकारे राजू पाटीलला कदाचित लवकर डगआउट मध्ये पाठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गोडदेव टीमने केला होता. धावा पळून काढल्या त्या जवळजवळ 2 धावा झाल्यात फलकावर त्या 13. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय आणि फलकावर धावा लागतायत त्या 13. संस्थेचा नियम आहे 9 चेंडू नंतर 50 वर्षावरील खेळाडू रिटायरमेंट घेऊ शकतोय आणि या ठिकाणी राजू पाटील हे रिटायरमेंट घेत आहेत. कुमार 50चा नाही ना? ओके, कारण 250 खेळाडू ज्यावेळेस ओपन करण्यासाठी येतात त्यावेळेस जो स्ट्राईकला असेल तोच रिटायरमेंट घेऊ शकतो, हा नियम आहे. त्यामुळे मी विचारलं कुमार तू 50चा आहेस का? कुमार म्हटलं नाही आहे, मी 50चा नाही आहे. तर नियम आहे आणि त्या नियमाचं पालन करताना या ठिकाणी नवगरचा संघ न्यू बॅडर मैदानाच्या आतमध्ये चित्तरंजन हा खेळाडू न्यू बॅडर मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 महेंद्र पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू ऑफ साईडला कट केला गेला, जवळपास बॅकवर्ड पॉइंट डीपला शतरक्षक आहे त्या ठिकाणी प्रोडक्शनला 1 धाव. मग अशी आपण जो सामना पाहिला ओवळा वर्सेस जुचंद्र 46 धावा हे टार्गेट समोर आलं होतं आणि ते 46 धावेचं आव्हान जुचंद्र टीमनं पूर्ण केलं. कारण एक जबरदस्त बॅटिंग आपण सुनील मुकादम यांची पाहिली. जितूचा आपण एक चौकार पाहिला, सुनील मुकादम यांच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिले. इथे स्विंग झाला, मात्र लाईन सोडून जातोय चेंडू. अँगल जर आपण पाहिलं तर नक्कीच आउटसाइड लेग स्टंप. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एका धावेमध्ये भर. धावा होत आहेत जवळजवळ 15. महेंद्र पाटील पुन्हा एकदा ऑफ साईडला यावेळेस पंच करण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू हाताळला गेला, डॉट चेंडू या ठिकाणी येतोय आणि मातीची विकेट आहे. आणि ज्यावेळेस आपल्या अग्रिकोळी सामाजिक संस्थेला ड्रॉ होतो ना मित्रांनो, ज्यावेळेस ड्रॉ पडतो त्यावेळेस आपल्याला समजतं की समोरचा संघ कोण आहे, समोरच्या संघासोबत आपल्याला कसं खेळायचं आहे. ही रणनीती अगोदर आपल्या इनसाइड आउटचा फटका जबरदस्त आणि हा चेंडू मात्र सीमारेषा पार. षटकार. हिलपुरी हिल फटका खेळला होता. क्षेत्ररक्षक होते, तिथून लॉंग ऑफच्या रिझममध्ये त्यांच्या हाताला लागून चेंडू निसटलाय. चेंडू गेला बोर्डलाईनच्या बाहेर. षटकार. या षटकारने धावफलक जाऊन पोहोचला तो 21. आता बॅटिंगला कोण आहेत? भारत. कारण चित्त तरारक क्षणही होता, चित्तरंजन तिथे आहेत मैदानावरती आणि त्यांच्या बॅटमधनं सुंदर फटका खेळला गेला होता जो बरोबर बाउंड्रीच्या बाहेर आला होता. षटकार. आवश्यकता होती थोडंसं स्पीड अप करण्याची, वेग वाढवायचा आहे नवगरच्या टीमला आणि तोच प्रयत्न झाला चित्तरंजन यांचा. स्ट्रायकर एंडला सज्ज आहेत. आता क्रॉस बॅटर पहिला ऑफला, आता ऑनला, ऑन अँड ऑफ. गाडी चालले रंपम पम. सीमारेषा पार. अजून एक षटकार. आणि त्यांच्या जागेवर चित्तरंजन आला आणि खरोखर ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं की इथे मी इतकंच म्हणू शकतो की चित्त
या ठिकाणी एकनिष्ठ आहे. चित्त थारेवर आहे असंच मी म्हणू शकतोय. काय ते फटकेबाजी जबरदस्त बॅक टू बॅक आपण पाहिलं 2 षटकार चित्तरंजन यांच्या बॅटमधून. आणि चित्तरंजनच्या फटक्यानं मनोरंजनही झालंय. 2 षटकार आल्यात. 6 ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. बॅक पडला गेला. पंच केला चेंडू झालाय. पॉइंट रिझल्ट मध्ये पाठला केला जातोय. 2 क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. 2 धावा. टाळ्यांचा गजर झालाय. नवघरच्या ढगामधून टाळ्यांचा गजर. टाळ्यांचा आवाज आलाय. चांगली फलंदाजी चित्तरंजन करतात. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 29-29. म्हणजे चित्तरंजन आला आणि चित्त्याच्या वेगाप्रमाणे धावसंख्या वाढत चालली आहे. इतकंच मी म्हणेन. सुरुवात नक्कीच थोडीशी मंदावली होती, मात्र या सुरुवातीला या ठिकाणी वेगात रूपांतर केलं गेलं चित्तरंजनने. धुवाधार फलंदाजी. 29 धावा. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. मात्र डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहे. मिस्टर पंकज त्या ठिकाणी आहेत. 2 धावा या फटक्यावर देखील मिळतील. जबरदस्त बॅटिंग मिस्टर चित्तरंजन कडून. धावसंख्या झालेली आहे ती 31. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि जवळजवळ जर तुकारामजी म्हटलं ना आपण 10.33चा करंट रन रेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय नवघर संघाचा. वरती 31 महेश पाटील खेळतात. 4 वरती चित्तरंजन खेळतात. 16 धावांची खेळी चित्तरंजन यांची. 5 चेंडूवरती 16 धावांची खेळी. आणि मॅच कसा चाललाय. पहिलं षटक आलं होतं सुंदर बालकृष्ण यांचं. रोहित यांचं दुसरं षटक आलं होतं 7 धावांचं. 7-6 13 होत्या. पण मागच्या षटकामध्ये 18 धावा आल्यात महेंद्र यांच्या. आणि तिथून धावसंख्येला थोडासा वेग स्पीड अप झालाय. म्हणजे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. मॅच चाललाय. टीम खेळतायत घोडदेव नवघर. आणि पाहिलं जातं प्रत्येक घर हा मॅच पाहिला जातो. भाईंदरच्या घराघरामध्ये. आता 2 षटकांचा खेळ शिल्लक आहेत. चित्तरंजन यांचा बघा बॅक टू बॅक 2 षटकार. आता डीबीएनची टीम पण रेडी झाली. ती पण रेडी आहे. मागे काय घडलंय लगेच दाखवण्याचा प्रयत्न डीबीएनच्या स्क्रीनवरती केला जातोय. 2 षटकार या चेंडूवरती पूर्ण झाल्यात. मी पुन्हा तुमच्या दिशेने येतोय. आता 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. या सर्जन पुढे गेलं तर त्या 51-52 वरती पोहोचेल टीम नवघर. नक्कीच ह्यावेळेसचा स्वीप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. एक धाव नक्कीच मिळते. एक सिंगल कन्वर्ट केला गेला कारण एका बाजूला आपण पाहतोय चित्तरंजन जवळपास 5 चेंडू 16 या धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय आणि या खेळाडूला स्ट्राईक देण्याचं काम त्या ठिकाणी महेशनं केलं. धावा झालेल्या आहेत त्या 32. घोडदेव वर्सेस आपण नवघर या 2 संघांच्या दरम्यान ही मॅच. यावेळेस पुन्हा एकदा हा मूव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागते. चेंडू मात्र एसटीच्या मागे शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये फील्ड केला गेला. यावेळेस देखील 1 धाव इथे नोंदवली जाईल. स्कोर बोर्डवर धावा झाल्या त्या 33. त्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला तुकारामजी की जर या करंट रन रेटने खेळत राहिला तर नक्कीच 50च्या पलीकडे नवघर संघ जाऊ शकतोय. बरोबर आहे, नक्कीच जाऊ शकतोय. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की स्ट्राईक तिकडे पाहिजे, पण मुकेश आला स्ट्राईक करण्यासाठी विकेटसाठी पुढे येऊन सरसाला खेळण्याचा प्रयत्न. पायावरती चेंडू आला. विकेट पाहिजे. विकेट आलाय. जोडी जमली होती. जोडी तुटले. ब्रेक थ्रू आलाय. एक ब्रेक म्युझिकला देऊया. संगीत ऐकूया. माध्यमातून प्लेयर कसा जसा मैदानावरती येतोय ते दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हलिनच्या बरोबर समोर स्क्रीन आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले आहेत. विकेट पाहिजे होता. जोडी जमली होती. जोडी तुटले. उमेश पाटील जे नवीन फलंदाज झाले आहेत आणि संपूर्ण पॅव्हलियन म्हणजे डीबीएनच्या माध्यमातून नेहमीच काही ज्या गोष्टी आहेत ना त्या कॅच करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ते स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत. 3.3 षटकाचा आणि भरपूर 3-3 आल्यात. 3-3 भरपूर आहेत. भारत जर बघितलं ना 33 3 गडी बाद 33 3.3 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यात. स्ट्रायकर एंडला फलंदाज
चांगला चांगला मिस केला. मी तुमच्या दिशेने येणारच आहेत कारण मुकेशला आणण्यामागे मी म्हटलं ना प्रयत्न तोच होता. चित्तरंजनला स्ट्राईक करायचं आहे पण त्याला थोडंसं स्ट्राईक न थांबवायचं आहे म्हणून मुकेश यांना या षटकासाठी आणलंय. नक्कीच. आणि तसं पाहायचं गेलं ना तर तुकारामजी नवकर संघाला देखील पूर्ण कल्पना आहे की आम्हाला स्विंगच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. त्यानुसारच कदाचित मी तर म्हणेल की नवकर संघ तो देखील नक्कीच प्लॅनिंगनुसार या ठिकाणी आलेला आहे. चांगली खेळी आज ओळ्याच्या मैदानावर मी महेशला पाहिलं होतं चांगली खेळी साकारताना. या ठिकाणी मी चित्तरंजनला पाहतोय. म्हणजे प्रत्येक स्पर्धेमध्ये एक एक खेळाडू पुढे येतो नवकर संघाचा हे नक्कीच पाहायला खूप आवडते. ऑफ साईडला चेंडूला कट केला गॅपमध्ये फटका. थर्ड मॅन रिझर्व्ह मध्ये चेंडू फेकायला ट्रॅव्हल होतोय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करण्यासाठी येईपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. थोडासा रॉंगवन हाताळला गेला होता. जर आपण पाहिलं तर मुकेश यांचा थोडासा रॉंगवन चेंडू हाताळला होता. चेंडू पडला थोडासा हाताला पण बॅटची फेस ओपन केली. हे पॉइंट रिझन मध्ये चेंडूला केलं होतं. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण 2 धावांची धावला का 35-35. पुढे सरसावून खेळ समोरच्या दिशेला फुल बेस ऑफ द बॅट चेंडू जातोय लॉंग ऑफच्या रिझन मध्ये वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचले आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा आरामाने पूर्ण केल्या जातात. धावा झाल्या धावलकावरती 37. 4 षटकांचा केस संपताय. 37 लॉस ऑफ 3 विकेट. पुढचा मॅच कोणाचा आहे त्यावरती जाणार पण एक ब्रेक घेऊया आणि येऊया. नवघर मास्टर 4 षटक 37 धावा अगेन्स्ट आहे घोडदेवचा संघ. डीबीएनची खासियत आहे. आता बॅटिंग कार्ड दाखवला त्यानंतर बॉलिंग एनालिसिस ही आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ एक एक्स्ट्रा रन फक्त आहे. धावा धावलकडे 37 आणि त्याच वेळेला हे नारंगी मैदानाचं विहंगम दृश्य दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. बरोबर ड्रोनच्या सहाय्याने ज्यावेळेला टिपलेली गेलेली ही क्षणचित्र होती. शेवटचं षटक आहे. मागचा मॅच बरं जे आपण पाहिलंय इथे या मैदानावरती 45 पुरेशा नाही आहेत. खास करून आता संध्याकाळचं सत्र चालू झालंय पण नाही आहेत. प्रयत्न नवघरचा असेल 50च्या पार जाण्याचा आणि घोडदेवचा प्रयत्न असेल त्याला पुन्हा एकदा 6 चेंडूवरती 7, 8, 40च्या वर पण 45च्या आतमध्ये. नक्कीच दोघांचाही प्रयत्न तो असेल कारण प्रथम बॅटिंग करताना नवघर संघ देखील त्याच प्लॅनिंगनुसार खेळत असेल. तुकारामजी तुम्ही बरोबर म्हटलं की 50च्या पलीकडे. मात्र घोडदेव संघ तुम्ही विचार करत असेल की नाही आम्हाला 40च्या जवळपास 40 ते 45च्या आतमध्ये थांबवायचं आहे नवघर संघाला. भावेश पाटील सज्ज होत आहेत. अंतिम षटक स्लॉगवर. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू बॅटच्या रडर मध्ये सरळ फेकून दिलं चेंडूला. वाईडिश लॉंग ऑनच्या वरून 6 धावांसाठी षटकार. डिलिव्हरी हाताळते उमेशचा आवेश आहे आणि अशा गोलंदाजावरती अटॅक केला. गेल्या वर्षी याच खेळाडूनं चांगली गोलंदाजी हाताळली होती भावेशनं. पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक मोठा फटका खेळाय षटकार. आता डाऊन द ग्राउंड बरोबर समोरच्या दिशेने तीर की तरह सीधा बिलकुल सीधा चेंडू फील्ड केला जातोय. सीमारेषेचा बॉल फील्ड केला जातोय. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झाले. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. आता दोन्ही खेळाडूंना लय सापडले. चित्तरंजन उमेश एक तरफ कुआ दूसरी तरफ काही आहे. अब दोनों तरफ बराबर की लढाई मैदानावरती चालले. चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी निलेशनं केलं. 2 धावा नक्कीच आपल्या टीमसाठी वाचवल्या. मात्र ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला एक तरफ कुवार एक तरफ काही आणि एक तर मी तर असं देखील म्हणेन तुकारामजी की दूध ही तलवार मैदान के अंदर खडी आहे. म्हणजे कुठलाही खेळाडू स्ट्रायकर होते मोठे फटके खेळण्याची ताकद धमक ह्या दोन्ही खेळाडूमध्ये आहे. चांगला चेंडू लेट कटर आपण पाहिला. सुरेख चेंडू हाताळला गेला. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. सुंदर टॉस डिलिव्हरी याला म्हणतात टॉस थोडासा फ्लाईट. धावा आहे धावलकावरती 45 45 धावा धावलकावरती आहेत. रिव्ह्यू वाईटचा रिव्ह्यू घेतलाय. ओके थर्ड अंपायर प्रवीण गावड आपण यायचं आहे. आता प्रवीण गावडला पुन्हा एकदा सूचना करावी लागते. जसं प्लॅटफॉर्मवरती आरपीएफ वाल्यानं करावं लागतं आप जहाँ कहीं हो प्लेटफॉर्म नंबर 2 पे पहुंचे तसं करावं लागतंय. आप जहाँ कहीं हो आप आइए. आता गाणं वाजले ना. बस वाईट साठी रिव्ह्यू केलेला आहे. चेक केला जातो या ठिकाणी.
येस फेअर डिलिव्हरी आहे. हवा झालेला रिप्ले मध्ये बघू शकता कशा पद्धतीने चेंडू हाताळला गेला होता. बरोबर विदिन लाईन हा चेंडू हाताळला गेला होता, त्याच्यामुळे फेअर डिलिव्हरी आहे. पुन्हा मी तुमच्या दिशेने येतोय. चांगला चेंडू हाताळला. जसं मी म्हटलं की लेग कटर आपण पाहिला आणि काय गोलंदाजी आहे यावेळेस. पुन्हा एकदा आडव्या बॅट ना जबरदस्त फटका. नाव आहे बाळा. अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. हा येतोय जवळजवळ दुसरा षटकार बाळाच्या बॅट मधून. 6 लागलाय. प्रत्येक जण डोलायला लागलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, ट्रॅक करून खेळलाय आणि षटकारांना 50 धावांची वेस ओलांडले. नवघर टीमनं 50 धावांची वेस ओलांडले. 51 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. उमेश केदार 2 षटकांनी 14 धावसंख्येवरती. भावेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी रेडी होतील. आता दबाव पंचवळे पंचाकडनं इशारा आलाय. काळ्यांचा कडकडाट तिथून आलाय. धाव आहे धाव फलकावरती 52-52. चर्चा आपण करत होतो भारत ज्या पद्धतीने की 50च्या पार जाण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. आपण म्हटलं होतं तुकारामजी की 50च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न नवगर संघाचा असेल, मात्र गुडदेव संघाचा प्रयत्न असेल की 45च्या घरामध्ये आम्ही थांबू. मात्र काय बॅटिंग बाळाची क्लास. फुलटॉस ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेनं डीपला आपण पाहतोय जय यांना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्ट्राइक एंडला थ्रो जाईपर्यंत या चेंडूवर देखील येत आहेत 2 धावा. धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या तब्बल पोहोचली गेली ती म्हणजेच 54 या धावसंख्येवर. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या इनिंग मधील. शेवटचा बॉल आहे. धावा आहे धाव फलकावरती 54. प्रयत्न चाललाय तिथून नवघर टीमचा. गोरदेवला रोखायचं आहे. शेवटचा बॉल चांगला तुम्हाला हाताळायचा आहे. शेवटचा बॉल वेगवान थोडासा फ्लिपर हाताळला गेला होता. शेवटचा बॉल डॉट बॉल. 54 धावा आहेत. 55 करायचे आहेत. पण दोन्ही टीमवरती नजर टाकली भारतरावजी तर दोन्ही टीम रफ अँड टफ आहेत. 55 धावांचा पाठलाग होऊ शकतो. पहिल्या डावापेक्षा दुसरा डाव इंटरेस्टिंग येऊ शकतो. इंटरवल झालाय. इंटरवल हुआ है. बाहर जाइए, पॉपकॉर्न खाइए, थम्सअप पीजिए, लेकिन वापिस इस मैच की तरफ आइए. कारण नवघर वर्सेस गोरदेव मॅच इझी नाहीये. लेझी खेळायचं नाहीये. थोडंसं डीजेला बिझी करूया आणि येऊया मॅचच्या दिशेनं. ज्यावेळेला 55 धावांचा पाठलाग मैदानावरती केला जाईल. थांबवतो थोडा वेळासाठी. या ठिकाणी लगेच टॉस साठी यायचं आहे. एक्सर बी टीम कॅप्टन नितेश आणि नारंगी टीम कॅप्टन दोघांनाही विनंती करतोय की आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे बसई अंतर्गत अग्रिकोळी मास्टर चषक 2024 नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. 23 स्पर्धांची मित्रांनो मालिका जी सुरू आहे. या 23 स्पर्धांच्या मालिकेमधील ही 17वी स्पर्धा आपण नारंगीच्या क्रीडा संकुलामध्ये खेळत आहोत. आता स्क्रीनवरती सर्व विहंगम दृश्य आपण मैदानावरती पाहतोय. म्हणजे ड्रोनच्या सहाय्याने ज्यावेळेला चित्र टिपली गेली होती तेच चित्र आता डेबियनच्या स्क्रीनवरती मैदानावरती पाहू शकता. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे मैदान नेहमीच कित्येक तरी स्पर्धा आपण पाहिलं होतं आणि तेच ड्रोनच्या सहाय्याने आपण ही सर्व चित्र मैदानावरती पाहू शकता. डेबियनच्या स्क्रीनवरती ही दृश्य दाखवली जात आहेत. 2 टीम कॅप्टन आपण सुद्धा या टॉस केला जाणार आहे. महत्वाचा मॅच तिथे मैदानावरती होईल. भारत राऊत जे नेहमीच अगदी कोळी मास्टर चषकामध्ये प्रत्येक खेळाडूंचा इतंभूत माहिती भारत आपल्या जवळ आहे. त्याच्यामुळे हा मॅच ही तसाच होणार. 2 जवळच्या संघामधली लढाई आहे. नक्कीच 2 जवळचे संघ आहेत, जवळची गावं आहेत आणि या 2 जवळच्या संघांमध्ये बॅट आणि बॉलचा द्वंद्व आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. चला टॉस करूया आपण. आयोजकांना विनंती करतोय प्रवीण गावड नाणेफेकीचा आपण नाणेफेक करून घेऊया आपण. एक्सर बी टीम कॅप्टन नितेश
आणि नारंगी टीम कॅप्टन. कोण आहे नारंगीचा टीम कॅप्टन? प्रवीण, तू आहेस का? आणि एक सांगायचं गेलं तुकारामजी तर या मोसमातील कामगिरी या दोन्ही टीमची म्हणजे जवळपास 17-20 स्पर्धा आपण या ठिकाणी खेळतोय. 16 स्पर्धांचा जर अपडेट द्यायचा गेला तर गोडदेव टीम जवळ नंबर 2चं एक पारितोषिक आहे आणि नंबर 3ची गोडदेव टीम जवळ 3 पारितोषिक आहेत. त्याचप्रमाणे नवघर संघाजवळ देखील नंबर 3ची 3 पारितोषिक आहेत तुकारामजी. तर जवळजवळ आपण या दोन्ही संघांचं जर समीकरण पाहिलं तर समसमान आहेत असं म्हणायला वावट येणार नाहीये. चांगली माहिती आपण भारत राऊत यांच्याकडनं दिली जाते. पण आता इथून गोडदेव आणि नवघर टीमला काय पाहिजे? आम्ही 3-3 नंबरवरती आम्ही आहोत पण नारंगीच्या मैदानावरती आहेत. नंबर 1 बनण्यासाठी आलोय. मागे 15, 16, 17 टुर्नामेंटमध्ये काय झालंय त्याच्यावरती काही जास्त लक्ष नाही. पण ही स्पर्धा आहे, हे जिंकण्याचं स्वप्न आहे आणि ते घेऊन गोडदेवचा संघही आलाय, नवघरचा संघही आलाय. मागे आम्ही 3 नंबरवरती होतो, 2 नंबरवरती होतो पण एक पायरी आम्हाला वर चढायची आहे आणि पहिल्या क्रमांकावरती पोचायचं आहे. अमोल वेतोस्कर सर यांचंही तिथे शुभागमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. कारण एक क्रिकेटर म्हणून त्याने दिलेलं क्रिकेटमध्ये योगदान ते तर माहिती आहे पण सध्याच्या घडीला एक उत्कृष्ट पंच म्हणून ज्यांना आपण पाहिलं जातंय ते अमोल वेतोस्कर सर हे सुद्धा इथून दाखल झालेत. टॉस केला जाईल. 2 टीम कॅप्टन आपण या 30 चेंडू आणि इथून धावा करायच्या त्या 55. तर नक्कीच अमोल सर आपलंही सहर्ष स्वागत आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडामंचाच्या मैदानावरती. स्वागत. तर राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला. कॅमेरा समोर आहे. एक्सर बी वर्सेस नारिंगी या 2 संघांच्या दरम्यान आपण पुढची मॅच पाहणार आहोत. राजेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते कॉइन त्या ठिकाणी स्विंग केला जातोय. टॉस विन कोण जिंकलं? नारंगी संघ नाणेफेक जिंकलेला आहे. नितेश तुझ्या माहितीसाठी टीम कॅप्टन एक्सर बी तुझ्या माहितीसाठी या स्पर्धेमध्ये रिव्ह्यू सिस्टम आहे. एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल, फक्त एक. तो सक्सेस हो किंवा अनसक्सेस हो एकच रिव्ह्यू असेल. दोन्ही टीमला एक रिव्ह्यू आहे, लक्षात ठेव. आणि तो रिव्ह्यू असेल जवळपास वाईट चेक करण्यासाठी, बीमरचा नो चेक करण्यासाठी, रनआउट चेक करण्यासाठी आणि बाउंड्री लाईन चेक करण्यासाठी. या 4 गोष्टींसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाहीयेत, लक्षात ठेवा. नवघर मास्टर्स वर्सेस गोडदेव मास्टर्स. गोडदेव मास्टर्स नीड आपण पाहिला तर 55 रन इन 30 बॉल्स. 30 चेंडूमध्ये 55 धावा करायचे आहेत आणि आघाडीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. महेंद्र पाटील आणि मला वाटते बालकृष्ण पाटील ही आघाडीची जोडी गोडदेव टीमची मैदानाच्या आतमध्ये आहेत. अमोल वेतोस्कर आमच्या मागे बसलेले आहेत. मोरव्याच्या मैदानावर थोडीशी दुखापत झाली होती त्यांच्या पायाला आणि त्यामुळेच नक्कीच आज ते आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी इथे आलेले आहेत. मात्र सातत्यानं आपण अमोल वेतोस्कर यांना देखील या मैदानावर अनेकदा खेळताना पाहिलेला तुकारामजी. म्हणून मी उल्लेख केला क्रिकेटमध्ये त्याने दिलेलं योगदान ते तर सर्वांनाच माहिती आहे. पण आज जर आपल्या बघितलं तर परिसरात होणाऱ्या टेनिस क्रिकेटमध्ये एक उत्कृष्ट पंच, एक ऑफिशियल्स म्हणून सुद्धा चांगलं नाव ज्यांचं घेतलं जात आहे. 30 चेंडू 55 धावांची आवश्यकता आहे. ज्यावेळेला इनिंग ब्रेक झाला होता तेव्हा कॅमेराने थोडासा मुख्य जे व्यासपीठ आहे तिथे गेला होता. तिथे हरिश्चंद्र पाटील होते आमच्या डोंगरपाडीचे. ते पण आहे ना, वय वर्ष 55 आहे पण उमर 55 की दिल 55 का, ते सुद्धा आहे तिथे त्या VIP डाईस वरती आपण बघू शकतोय. मैदानावरती जे 2 खेळाडू मैदानावरती उतरलेत ना तेही पाहिलं तर अनुभव त्यांच्याकडे, एक्सपिरियन्स त्यांच्याकडे. फक्त वेळ जास्त जातो याची काळजी घ्या. टाइम लिमिट आहे, थोडंसं काळजी घ्या. नाही तर काय होईल, भरत राऊतने पहिलाच सांगितले बाबा ट्रॅकवरनं चालत जावं लागते. 12:05ची ट्रेन गेली का पुन्हा एकदा वांदे होतील. भरत 12:05ची ट्रेन गेली की पर्याय ट्रॅकचा आहे, लक्षात ठेवा. आणि तो ट्रॅकचा अनुभव गोडदेव टीमनं घेतलाय. मागच्या वर्षी तो ट्रॅकचा अनुभव गोडदेव टीमनं घेतलाय. कसं अंधारातून जावं लागलं होतं आपल्या मोबाईलची टॉर्च ऑन करून तुकारामजी. पण गोडदेव टीम काय सांगते माहिती का, आम्ही फायनल पर्यंत गेले तर ट्रॅकवरनं चालायची आमची तयारी आहे पण फायनल पर्यंत जायचं आहे. गोडदेव टीम राहते. गेल्या वर्षी पण आम्ही गेलोय, ऑन ट्रॅक गेलोय, ट्रॅकवरनं गेलोय आणि यावर्षी सुद्धा जाणार. तर दुसऱ्या बाजूला नवघर संघाची गाडी रुळावरती येणं ते आवश्यक आहेत. शेवटच्या क्षणी धावा आल्या, धावा केल्या, त्याचा फायदा त्या टीमला किती होतोय तेही पाहूया. तर दुसऱ्या बाजूला गेल्या वर्षीचा फॉर्म गोडदेव टीमचा तोही चांगला आहे मैदानावरचा. सलामी थोडे मैदानावर दिसत आहेत महेंद्र आणि दुसऱ्या बाजूला आहेत बालकृष्ण आणि पहिले षटक आणण्यासाठी हरिश्चंद्र रेडी होत आहेत. मिस्टर हरिश्चंद्र पाटील म्हणायचं गेलं तर सध्याच्या घडीला एक मॅजिकल बॉलर्स म्हणून या गोलंदाजाची ओळख ही नवघर टीम मध्ये आहे. आणि स्ट्राईकला मिस्टर महेंद्र पाटील.
पहिला चेंडू सुरेख अप्रतिम फ्लाइट दिली होती आणि जवळजवळ आपण पाहिलं तर थोडासा चेंडू टर्न झाला लेग ब्रेक यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो तुकारामजी या चेंडूवर हरिचंद्र पाटील यांच्या. नक्कीच आणि अशी हरिचंद्र पाटील यांनी आतापर्यंत क्रिकेट खेळता इतकं उंचावर नेलं त्याच्यापेक्षा जास्त उंचावरनं चेंडू हाताळला गेला होता म्हणून तो टॉस्टॉप ही कला थोडीशी लुप्त होत चालली आहेत. चेंडूला उंची देण्याचं धाडस कोण करत नाहीयेत हरिचंद्र यांनी ते केलंय. बघा उंची देण्याचं काम यष्टीजीत बाद थर्ड अंपायर म्हणून म्हटलं ना मॅच इझी नाहीये लेझी खेळू नका थर्ड अंपायर बिझी झाल्यात. थर्ड अंपायर पाहतील इट्स आउट और नॉट आउट हे पाहण्याचा प्रयत्न केला जाईल. Yes. Keep rolling. Keep rolling. Keep rolling. Stop. Stop. चला रिप्ले बघा ज्या पद्धतीने चेंडू हाताला टॉस्टअप पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न महेंद्राने केला. यष्ट्यांपर्यंत आले 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 चेंडू पडतो आणि इट्स नॉट आउट नॉट आउट नॉट आउटचा इशारा देत आला. म्हणून डीबीएन म्हटलं ना म्हणजे एकदा यांनी सांगितलं होतं ज्यावेळेला युसुफ सय्यद होते इथे त्यावेळी म्हटलं होतं डीबीएन वरती चर्चा केली होती. फुलटॉस बॉल हवेत केला क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली चेंडू केला सीमा रेषा हो प्रयत्न केला पण चेंडू हातांना निसटलाय चेंडू निसटला काय चेंडू गेला सीमा रेषा पार षटकार. फट लावला गेला फुल ऑफ लाईन चेंडू फुल टॉस व्यवस्थित घेतला गेला आणि बॅटनं चेंडूला मात्र स्क्वेअरच्या दिशेनं खेळलं गेलं. मात्र त्या ठिकाणी एफर्ट पहा धनराजचा एफर्ट तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. सुरेख अप्रतिम एफर्ट अंतिम क्षणी तो कॅच त्या ठिकाणी निसटला गेला धनराज कडून. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न इथे 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 परतावं लागेल. नाराज आहेत स्वतःवर मिस्टर महेंद्र पाटील नाराज आहेत स्वतःवर. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. हा पहिला धक्का या ठिकाणी दिला जातोय गोडदेव टीमला. मिस्टर महेंद्र परतीच्या मार्गी गॉन. यस पंच रिव्ह्यू कुठला आहे एसटीजीचा रिव्ह्यू आहे का स्टंपच्या पुढे पकडलाय हा रिव्ह्यू आहे का पंच. यस चेक करायचं आहे फक्त एक रिव्ह्यू आहे सक्सेस असू द्या किंवा अनसक्सेस फक्त एक रिव्ह्यू आहे गोडदेव टीम लक्षात ठेवा तुमच्या माहितीसाठी फक्त एक रिव्ह्यू आहे सक्सेस असू द्या किंवा अनसक्सेस फक्त एकच रिव्ह्यू असतील. चला स्क्रीन वरती आपण बघणार दूध का दूध पाणी का पाणी क्या हुई है कहाणी बघूया आपण. रिप्ले 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 पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू आला चेंडू यष्ट्यांच्या पू 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 पंचांचा इशारा इट्स बघा चेंडू आउट आहे नाहीये थर्ड अंपायर पाटील. आता मास्टर मध्ये काय नियम आहेत काय आहेत त्या गोष्टी बघा म्हणून चर्चा होईल.
थर्ड अंपायर रेफर केला होता आणि थर्ड अंपायरचा निर्णय या ठिकाणी OUT आउट. जबरदस्त बॅटिंग महेंद्र पाटील. नक्कीच सुरुवातीचे 2 चेंडू डॉट झाला होता, त्यानंतर मात्र व्यवस्थित चेंडू मिडल केला, खास करून हरिश्चंद्र यांचा. आणि तो षटकार आपण पाहिला, तो षटकार अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न धनराज यांचा देखील झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता हरिश्चंद्रच्या यांच्या अगेन्स्ट. मास्टर एसटीच्या मागे चित्तरंजन, ज्याला बेस्ट कीपर हा पुरस्कार उमेदमानच्या त्या स्पर्धेमध्ये दिला गेला होता आणि त्याच कडून आपल्याला पाहायला म्हणजे चांगलं यष्टीचित त्या ठिकाणी केलं गेलं महेंद्र पाटील यांना. पहिला धक्का उमरामध्ये गोडदेव टीमला, फलकावर धावा आहेत त्या 6. चार चेंडूचा खेळ झाला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाल्यात निलेश. गेल्या वर्षी आपण फलंदाजी पाहिली होती या खेळाडूची याच मैदानावरती. मोक्याच्या वेळा ज्यावेळेला आवश्यकता होती त्यावेळेला टीमच्या मदतीला एका चांगली खेळी ज्यानं साकारले. पुढे खेळले, थोडंसं शरीरावरती चेंडू आदळला. एस्टर्नवरती नेम साधण्याचा प्रयत्न एस्टर्नने केला. लेग बाईचा इशारा केला जातोय. एक रन ऍड होईल धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 7-7. लॉस ऑफ 1 विकेट्स. एका गड्यांच्या मोबदल्यात 5 चेंडूचा खेळ संपन्न होत असताना चांगलं. नक्कीच जबरदस्त फलंदाजी मागच्या वर्षी आपण निलेश चांगला तुम्ही उल्लेख केला तुकारामजी, आणि ते विसरता कामा नाही आहे. एक चांगली कामगिरी केली होती. जवळजवळ विचार केला आपण तर मला वाटते 64 की 65 धावा या निलेशनं बनवल्यात आपल्या टीमसाठी. आणि हे मैदान सातत्यानं निलेशला नक्कीच लाभलं, कारण आपल्या मास्टर्स क्रिकेटमधलं पहिलं शतक तुकारामजी याच नारंगीच्या मैदानावर झलकावलं होतं निलेश पाटील यांना. संपूर्ण स्पर्धेमध्ये 100 धावा करण्याचा मान या खेळाडूनं याच मैदानावर पटकावलं होतं, हे विसरता कामा नाहीये. धावा झालेल्या आहेत त्या 7. चला वेळेकडे देखील लक्ष आहे. 25 मिनिटात 4 षटकं तुमची क्लिअर करायची आहेत. जागा बनवली, यावेळेस स्वीप करतोय, गॅप मध्ये आहे चेंडू, मात्र मागे डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट केला गेला त्या ठिकाणी. आणि रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कुठेतरी बालकृष्ण कमी पडला गेला. फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. दुसरा फलंदाज बाद. फलकावर धावा आहेत त्या 8. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक पूर्ण. 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. केली गेली आणि त्यावेळेला क्रिसच्या बरेचसे बाहेर आले होते बाळकृष्ण आणि त्यांना परतावं लागलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. कंपॅरिझन जर पाहिलं ना भरताळजी, ज्यावेळेला पहिल्या षटकाचा खेळ संपला होता तेव्हा नवघर संघ 6 वरती होता. बघा डीबीएनची खासियत आहे, म्हणून युसुफ सय्यद यांनी सांगितलेलं की डीबीएनचा अर्थ दमदार भरोसेमंद नेटवर्क डीबीएन आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फार कमी, म्हणजे तुम्ही सुद्धा बऱ्याचशा स्पर्धा कव्हर करता, आम्ही सुद्धा बऱ्याचशा स्पर्धा प्रोफेशनली कव्हर करतो. त्यावेळेला इतकं नीट अँड क्लीन टेलिकास्ट आणि योग्य वेळेला पाहिले तेव्हा स्टॅटिस्टिक जास्त कोण दाखवत नाही. इतर जण टेलिकास्ट करतात पण स्टॅटिस्टिक, तुलना, कंपॅरिझन, प्रत्येकाचा परफॉर्मन्स या सर्व गोष्टी दाखवायच्या आहेत. आता 24 चेंडूचा खेळ आहे. 27 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानावर दाखल आहे. पंकज नॉस्ट्राईक केले आहेत आणि निलेश यांच्यावरती तुम्ही चर्चा केली. एका स्पर्धेमध्ये 100च्या वर धावा करण्याचा विक्रम ज्यांच्या नावावरती आहेत ते आता स्ट्रायकर यांना. तर गोलंदाजीला कोण आले? हितेश. हितेश अरुण पाटील यांचे सुपुत्र, मल्हार स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा थांबून खेळतो. यावेळेस पॉइंटच्या दिशेने चेंडूला कट केला गेला. थोडा चेंडू डायव्हर्ट झाला. बॅकवर्ड पॉइंट रिझर्व चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. हे एक असं गाणं आहे ना का ते झाल्याशिवाय डीजे वाल्याचा दिवस जात नाही.
हे गाणं त्याला वाजवावंच लागतं. हा बघा टॉस्टअप डिलेवर ते बॅकफुटला गेला, बॅकफुटला थोडंसं अप्पर खेळतो, थोडंसं आपण बघितलं पॉईंट रिझनमध्ये प्रयत्न जरूर केला क्षेत्ररक्षकानं. जिमांच्या आकांताने चेंडूवर पोहोचले पण रोखू शकले नाहीये. चेंडू गेले सरस सीमारेषे पार. पहिल्या चेंडूवरती चौका टोकली निलेशने दाखवून दिले. या मैदानावरचा माझा ट्रॅक रेकॉर्डवरची या मैदानावरची माझी कामगिरी नेहमीच जी उजवी राहिले चांगली आहे ते स्ट्रायकर एंडला आहेत. तर गोलंदाजीसाठी हितेशचा तुम्ही उल्लेख केला. हितेश थोडंसं तेज तुम्हाला दाखवावं लागणार आहे. हलक्या हातानं थोडं सगळा ग्लान्स करत होते चेंडूला. शॉर्ट पॉईंट लेग मध्ये फिल्डिंग करतील कुमार आहेत. एक धाव या चेंडूवरती पूर्ण एका धावण्याची धावफलक जाऊन पोहोचलाय तो 13-13 2 गडी बाद 13 धावा. पाठलाग आहे 55 धावांचा. नक्कीच अजूनही 22 चेंडू आणि 42 धावा करायचे आहेत. एक महत्वपूर्ण जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ओमरमध्ये गोडदेव या टीमची पंकज आणि निलेश. त्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की या मैदानावर निलेशची बाजू नेहमी उजवी झाली, कारण मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर जवळपास 188च्या स्ट्राईक रेटनं 34 चेंडूमध्ये 64 धावा निलेश पाटील यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या. उत्कृष्ट फलंदाज म्हणजे बेस्ट बॅटर या स्पर्धेचा ठरला होता निलेश, जो नॉन स्ट्राईक एंडला आहे. 22 चेंडू 42 धावा. हिरो आहे गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 2 35 वयोगटातील हा गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवर. वेळ वाचवा इतकंच मी म्हणेल, कारण वेळेचं बंधन आहे. 25 मिनिटात 4 षटकं ही तुम्हाला क्लिअर करायची आहेत, लक्षात ठेवा. अन्यथा एक खेळाडू तुम्हाला 30 यार्डच्या आतमध्ये आणावा लागेल, एक फिल्डर. या गोष्टीकडे लक्ष द्या, त्याच्यामुळे वेळेकडे लक्ष द्या. नवघर संघ हिरो पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफसाईडला यावेळेस पंच केलं गेलं. डीप स्वीपर पॉइंट रिजन मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. थ्रो येईपर्यंत या ठिकाणी 2 धावा नक्कीच मिळतील. एक संयमी खेळ सुरू आहे, कारण 35 वयोगटातील गोलंदाज तुकारामजी बऱ्याचदा मी पाहिलेला, बऱ्याचदा या स्पर्धेमध्ये पाहिलेला आहे. आणि बऱ्याचदा मी पाहिलेला की या गोलंदाजाच्या अगेन्स्ट कमीत कमी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न अनेक फलंदाज करतात. स्ट्रॅटेजी असते, डावपेच असतात ते, की कोणाच्या अगेन्स्ट काय कसं खेळायचं आहे ते. पण मास्टरचं क्रिकेट असं आहे ना की कोणाला खेळवायचं आणि कोणाला खेळवत ठेवायचं हे महत्वाचं आहे ना. कोणाला कसं खेळवायचं आणि कोणाला खेळवत ठेवायचं याचाही खेळ आहे मैदानावरती. 20 चेंडूचा खेळ आहे. 39 धावा अजूनही करायचे. 20-39 बरोबर म्हटलं. कुणाला खेळवायचं आणि कुणाला ठेवायचं आहे हा आपण कारनामा आणत आहे, कारण एक बरेचसे नियम आहेत मास्टर्स क्रिकेटमध्ये, बरेचसे नियम आहेत आणि ती स्ट्रॅटर्जी बरेच संघ वापरतात. जे मास्टर्सचे काही नियम आहेत त्या नियमांची स्ट्रॅटर्जी बरेचसे संघ वापरतात, कारण खास करून 9 विकेट नंतर 35चा खेळाडू आतमध्ये, 8 विकेट नंतर 35चा खेळाडू आतमध्ये येतोय. त्याच्यामुळे कधी कधी ते 8वी विकेट घेत देखील नाहीयेत. बरेचसे प्लॅनिंग आहेत, बरेचशा रणनीती आखल्या जातात प्रत्येक संघांकडून. तुकारामजी चांगला उल्लेख तुम्ही केला. अकुटाव्याचा चेंडू होता, शॉर्ट ऑन पूल केला. चेंडू मिड विकेटच्या रिझन मध्ये जातोय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तो 2 धावा चांगले रन मिड विकेट. 2 धावा या चेंडूवरती आल्यात. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला. 18-18-19 चेंडूचा खेळ आहे. 37 धावांची आवश्यकता आहे, म्हणून त्या गोष्टीवरती अजून मी येईल चर्चेला. पण शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 19-37 जवळपास रन रेट आपण पाहिलं तर 11.68च्या घरामध्ये मात्र पोहोचला गेलेला आहे रिक्वायर्ड रन रेट. या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतो या ठिकाणी. 1 धाव तर वेगानं पूर्ण गेली. डबलचा कॉल आणि थ्रो येईपर्यंत स्ट्राईक एंडला 2 धावा. आणि इथून नवघर संघ हेच पाहतोय की इथून एखादा मोठा फटका येत नसेल तर बरं. यस पंच पाणी हवंय का? ओके. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. आता मात्र 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 35. 18 चेंडू 35 धावा. मैदानाच्या आतमध्ये जातोय पाणी. तत्पर्यंत आपण ऐकूया आमच्या श्रीकडून चांगली गाणी. खेळ संपलाय. धावफलक करते 20. आता स्क्रीनवरती डिव्हिजनच्या स्क्रीनवरती आपण मॅनहॅटन चार्ट पाहतोय. जे बिल्डिंग्स छोटे बिल्डिंग आहेत, पण टीमच्या जर पाहिल्या नवघर टीम मास्टरना 2 मोठ्या बिल्डिंग. आता भाईंदरला आता 23 माळ्याचे 27 माळ्याचे टॉवर पण झालेत ना. आता इथून त्यांनी 17चा एक टॉवर उभा केला होता, एक 18च्या जवळपास टॉवर उभा केला होता. आता स्क्रीनवरती आपला कॉमेंट्री बॉक्स दाखवला जात आहे या बरोबर स्क्रीनवरती. तर ते टॉवर उभे करायचे आहेत घोडदेवच्या संघाला सुद्धा.
त्या पद्धतीने तुम्हाला फलंदाजी करायची आहे. 18 चेंडूचा खेळ आहे. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. हे जे पॅव्हिलियन आहे कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हिलियन, हे आपण या पॅव्हिलियनचं दृश्य आपण मैदानावरती पाहतोय आणि तेच आता स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्याबरोबर डाव्या बाजूला VIP डाईस आहे, तिथे पाहुण्यांची रेलचेल नक्कीच यानंतर आपण पाहू शकाल. पण भारत तुमच्या दिशेने मी येतोय. फक्त एकाच वर्षीवरती चर्चा आहे. या वर्षी या दोन संघांचे किती वेळा सामना झालाय का किती वेळा एकमेकांशी खेळलेत की खेळलेच नाहीयेत, त्याच्यावरती चर्चा होईल. माझ्या मते तरी जवळपास एक की दोन वेळा फक्त सामना झालाय. 2 वेळा सामना झाला. यस, नवघरच्या मैदानावर मला वाटतं सामना झाला होता. एक सामना झाला होता. यस, माझ्या मते. आणि त्यावेळेस मला वाटतं ती वेगळी गोष्ट आहे. ती मॅच नंतर आपण त्या विषयाकडे येणार आहोत. मात्र मॅच संपली नाहीये, मॅच आहे आणि हे क्रिकेट आहे. लक्षात ठेवा, क्रिकेट म्हटलं तर सरड्याहून अधिक रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. त्याच्यामुळे मॅच कुठल्याही क्षणी टर्न होऊ शकेल. पंकज आणि निलेश खास करून स्ट्राईक एंडवर न्यू गोलंदाज मिस्टर कपिल, एक प्रकारे म्हणायचं का तुकारामजी तर महत्वपूर्ण गोलंदाज नवघर संघाचा. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर यस दांडी गोल मिस्टर पंकज. यावेळेस क्लीन बॉलच्या स्वरूपात बाद होत आहेत. फलंदाज पंकज गॉन. बघा ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, थोडासा आत आला चेंडू, थोडासा आत आला आणि सेलिब्रेशन सुद्धा कुमार यांनी केलं होतं. हा लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा होता. पहिला चेंडू क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न पंकज यांनी केला होता आणि सरळ यष्टी उद्ध्वस्त झालंय. आणि म्हणून मी ते एका गोष्टीचा उल्लेख केला भारताचे की या वर्षीच्या हंगामामध्ये एकमेकांशी किती वेळा खेळल्यात, मग त्यावेळेचा रिझल्ट, त्यावेळेची कामगिरी आणि त्यावेळी कोणाचा खेळ कसा भरला होता, कोणी कोणावरती कशी मात दिली होती, त्यावरती चर्चा होईल. आणि तिथूनही दुसरी लढाई मैदानावरती आहेत. नवीन मैदानावरती दाखल झाल्यात. जय समीकरण 17 चेंडू आणि धावा करायचे आहेत. ते आता कोणाच्या पसंतीस आहेत माहिती नाहीत, पण 35 करायचे आहेत. आता नवघरच्या पसंतीस आहेत का गोरदेवच्या पसंतीस वाल्या आहेत, पण 17 मध्ये 35 तुम्हाला करायचे आहेत. 17 चेंडू 35 धावा आव्हान. मी म्हणेन नक्कीच अशक्य तर मुळीच नाहीये. शक्य असं हे आव्हान आहे. मात्र प्रयत्न करावे लागतील. ते म्हणजेच गुडदेव संघाला 17-35 महत्वपूर्ण जोडी. यावेळेस सध्याच्या घडीला इन्फॉर्म बॅटर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं मिस्टर जय हा स्ट्राईक एंडवर येतोय. मात्र एका साईडला गोलंदाज कुमार पाटील, ज्याच्याविषयी मी म्हटलं की सध्याच्या घडीला सध्याच्या मोसमामध्ये या मालिकेमध्ये जो परफॉर्मन्स कुमारचा आहे वन ऑफ द बेस्ट बॉलर. त्यासाठी मी म्हटलं ना तुकारामजी की यावेळेस नवघर संघाने नंबर 4चं षटक हाताळण्यासाठी यूज करतोय. जवळपास नंबर 3चं म्हणजे जे नंबर 5चं षटक म्हणजे 5 षटकांचा ज्यावेळेस सामना असतोय त्यावेळेस तुम्हीच म्हणता तुकारामजी की नंबर 3चं षटक हे महत्वाचं असतं. त्यामुळेच नंबर 3च्या या षटकामध्ये महत्वपूर्ण गोलंदाज कुमार या ठिकाणी नवघर संघ यूज करतोय. चांगला चेंडू, सुंदर गोलंदाजी. ज्यावेळेला पाहिलं जय थोडंसं आक्रमक फलंदाज, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आले, थोडेसे एस्ट्यांच्या जवळ गेलं आणि एक वेगवान चेंडू हाताला गेला. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. स्ट्रायकरला जय आहे. ओ बॅटला लागतोय की काय, थोडासा सासे गले में अटकी ती. चेंडू गेला सरला, बायचा इशारा तिथून होतोय. चेंडू गेला बॉन्डलाईनच्या बाहेर, चौकार. लॉंग स्टॉप बॉन्डलाईन बाहेर, चौकार. डोन पण मागचा चेंडू काय हाताळला गेला होता. रिव्ले मध्ये आपण बघू शकता. फिलर लेन बीट केलं. आता कुमार बघत राहिले, भाई गेंद गई तो कहां से गई. चेंडू गेला तरी कुठल्या गल्लीतनं, कुठून गेला. चेंडू गेला सरळ पाठीमागे, लॉंग स्टॉप बॉर्डर रेंजर मध्ये, हा चौकार. कदाचित चित्तरंजनाला असं वाटलं की बोल्ड झाला की काय. मात्र अप्रतिम क्लास दर्जेदार चेंडू. 40+ क्रिकेट आपण खेळतोय, 40+ क्रिकेट आपण पाहतोय. आणि लक्षात ठेवा अशा प्रकारचे नक्कीच चित्रही तुम्हाला पाहायला मिळतील. ग्रेट बॉल, सुरेख अप्रतिम चेंडू हाताळला गेला. आणि समोर खेळाडू कोण आहे. आणि एक नक्कीच खास करून तुकारामजी तुम्हाला मी सांगेल की हे जे खेळाडू आज एकमेकांसमोर खेळतायत
हे खेळाडू सातत्यपूर्वक सकाळी एकाच खेळपट्टीवर सराव करतायत, त्याच्यामुळे दोघांचे गुणधर्म माहित आहेत. कशा प्रकारे गोलंदाजी करू शकतो कुमार, कशा प्रकारे बॅटिंग करू शकतो जय. एकमेकांचे चांगले मित्र आहेत, यारी दोस्ती आहे. पण आता मैदानावरती काय चाललंय, 2.4 षटकांचा खेळ, 24 धावा धापलकावरती, 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 31 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. 14 चेंडू 31 धावा. हो कुमार, जसा तुम्ही उल्लेख केला होता, सुंदर गोलंदाजी, फुलरले नव्हता, ऑफ स्टंपच्या बाहेर थोडंसं वाईड वॉर्कर, 22चा इशारा केला जातोय. एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही जरूर केला की आता दोन्ही जे खेळाडू आहेत एकमेकांच्या जोडीने खेळतात, सराव करतात, पण आता मैदानावरती आल्यात, त्यामुळे प्रत्येक जण आपला खेळ दाखवतील. 13 डिलिव्हरी 30 रन रिक्वायर्ड. 13 चेंडू 30 धावा. अंतिम चेंडू असेल, हा चेंडू खूप महत्वपूर्ण असेल, मग खूप महत्वपूर्ण असेल, कारण जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो मात्र 13च्या घरामध्ये जाऊन बसतोय. त्याच्यामुळे इथून मात्र एअर रूटनं प्रवास गोरदेव संघाला करावा लागेल जर मॅच जिंकायची असेल तर. टेन्शन आहे आणि टेन्शन दोन्ही बाजूला आहे, म्हणजे जवळजवळ विचार केला आपण नक्कीच. या चेंडूच्या नंतर मी त्या विषयाकडे येतोय. ऑफसाईडला चेंडूला कट केला, मात्र शॉर्ट थर्ड मॅन त्या ठिकाणी आहे, बंटी आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण आज राजेश पाटील नाही आहेत आणि राजेश पाटील यांच्या जागेवर आज बंटीला संधी मिळते या टीम मध्ये आणि त्या संधीचं सोनं करतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा झाल्यात फलकावर त्या 26. अजून आपण जरा विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 32. 12 चेंडू 32 धावा. षटक बघा, पूर्ण षटक. एक मिनिट फक्त पंच थांबा, कारण जो एक रिव्ह्यू जो घेण्यात आला होता त्यावेळेला तो रिव्ह्यूचा डिसिजन जो झालाय त्याच्यानंतर तो रिव्ह्यू कायम आहे नाही संपलाय त्याच्यावरती काहीच स्पष्टता येऊ द्या. मॅच ऑन ठेवा. बारा चेंडूचा खेळ आहे, 29 धावा करायची आहेत. ज्यावेळेला बॅटिंग करत होता नवघरचा संघ तेव्हा शेवटच्या 2 षटकामध्ये त्यानं 23 धावा केल्यात. नवघरनं 23 केल्या तर गोरदेव तुम्ही 29 करू शकता, पण नवघर टीम तुम्ही 23 केल्या त्याला नाही करून द्यायचे आहेत. राजू पाटील वन ऑफ द लेजेंड क्रिकेटर, ज्याचा उल्लेख आम्ही केला होता 50+ आजचाही क्रिकेट गाजवताना हा खेळाडू मैदानावरती पाहतोय. 12 चेंडूचा केला, 29 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू क्रॉस बॅट केला अलॉंग द ग्राउंड, चेंडू जातो मिड विकेटच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत आले, एक धावे चेंडूवरती पूर्ण केले जाते. एका धाव या चेंडूवरती पूर्ण केले एका धावेची धावफलक जाऊन पोहोचलाय 27. 27 वरती जाऊन पोहोचलाय. 27 झाल्यात, 28 पाहिजे, पण त्यासाठी 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जय वरती बरीचशी भिस्त आहे. जय वरती आपल्या टीमला विजय संपादित करण्याची संधी आहे. स्विंग अँड मिस ऑफस्टॉनच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडू जातो पाठीमागे, 22चा इशारा होतोय पंचाकडनं. एक धावा या चेंडूवरती पूर्ण केले जाईल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचला 28. 28 धावा धावफलकावरती आहेत. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 27 धावांची आवश्यकता आहे. लोअर फुलटा चेंडू बॅक टू द बॉलर खेळला होता, प्रयत्न जरूर केला तर राजू पाटील यांनी थोडंसं. अरे आजही जर गोलंदाजी बघितली राजू पाटील यांची 50+ क्रिकेट सुंदर खेळतात आणि आगरी कोहली मास्टरचं 40+ क्रिकेट केलं कित्येक वर्ष या खेळाडूंना पाहतोय जे आता बॉलिंग वरती आहेत. 9-26 खरोखरच तुकारामजी नसा ज्याच्या क्रिकेट आहे, म्हणजेच एक मोठं सरळ फाईट क्या स्टेट बॅटेड यावेळेस उपयुक्त उम्रमध्ये गुरुदेव टीम साठी या 6 धावा. षटकार तुम्हें अंडे का चेंडू पाठवलाय, बरोबर डगआउट आहे. गोरदेवचा डगआउट आहे. तिथे जयने सांगितले मैं हूं ना, मी आहे मैदानावरती हा सामना जिंकण्यासाठी. ऑफस्टॉपच्या बाहेर होता, कट केला चेंडू जातो पॉइंट मध्ये. बेकाना क्षेत्ररक्षक डीप वरनं क्षेत्ररक्षक तिथून पोहोचले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या. 2 धावांची धावफलक जाऊन पोहोचला 37. 37 वरती
जाऊन धावफलक पोहोचलाय. 7 चेंडूचा खेळ शिल्लक, 18 धावांची आवश्यकता आहे. 7-18 7 देण्याची वेळ मैदानावरती आले. 18 धावांचा अजूनही पाठला करतात. जय आहे निलेशी आहे, दुसऱ्या बाजूला राजू पाटील आहेत. सांगावं लागेल निलेशला, जयला सांगावं लागेल की हम 7-7 आहे. 7 चेंडू 18 धावा. मॅच मी तर म्हणेन अजूनही मॅच संपली नाहीये. लक्षात ठेवा, काहीही घडू शकतं या मॅच मध्ये. संध्याकाळचा क्लायमेट सुरू आहे. राजू पाटील यांच्या या षटकातील जवळपास हा शेवटचा चेंडू असेल. 7 चेंडू 18 धावा. समोर आहे मिस्टर जय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा होता. बॅटची एज लागून चेंडू मात्र ऑफ साईडला निघून जातोय. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता. या शेवटच्या चेंडूवर येत आहे ती फक्त आणि फक्त 1 धाव. फलकावर धावा लागतायत त्या 38 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता 6 चेंडू धावा करायचे आहेत त्या 17. 6-17. मात्र शेवटचा गोलंदाज कोण? आफ्टर 4 ओव्हर्स 4 षटकांचा खेळ झाला. नवघर मास्टर होता 37 वरती 3 आणि घोडदेव मास्टर आहे 38 वरती 3. कहाणी बरोबर आहे. जर आपण ग्राफ बघितलं ना, ग्राफ ज्या लाईन्स, आता मॅनहॅटन 4 मोठी बिल्डिंग एक बनवली आता घोडदेव मास्टरनं सुद्धा मागच्या मॅच मध्ये. आता ही लाईन बघा भरत राऊत, या 2 लाईन आहेत. एक नवघर मास्टरची लाईन आहे, एक घोडदेव मास्टरची लाईन आहे. त्याचा पाठलाग केला जातो. एक वेळेला क्रॉस झाल्यात तिथून. आता बघूया ती क्रॉस होऊन पुन्हा एकदा पाठलाग करता येईल का. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये धावा किती आल्या होत्या? नवघर मास्टर बॅटिंग करत होते तर धावा आल्या त्या 17. शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या होत्या. आता त्या 17 धावा पाहिजे त्या घोडदेव मास्टरला शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी. महेश पाटील. महेश आहे अनुभवी गोलंदाज. यावेळेस पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पहिला चेंडू वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धाव संकेत भर. 39 धावा आहे फलकावर. 16 धावा अजूनही करायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहे ते 6. 6-16चा मॅच. ओ समोरच्या दिशेने चेंडू केला. चेंडू झाला बॉन्ड लाईनच्या बाहेर. ह्यूज हँडसम षटकार. फटका बघा, फटका काय सुंदर केलाय. जय 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 हो, जय हो. सगळं जर आहे जय जो स्ट्रायकरला फलंदाज आहे. काय फटका खेळलाय. बरोबर जिथे पॅव्हिलियन आहे त्या पॅव्हिलियनच्या दिशेने चेंडू आलाय. आता समीकरण बघूया, इंटरेस्टिंग आहे. तिथेही पाहिला खेळ तर तिथे एक षटकार आला होता पहिल्या चेंडूवरती. आता समीकरण बघूया. पहिल्या चेंडूवरती तिथून षटकार आणि इथूनही पहिल्या चेंडूवरती षटकार. 5-10. 5-10. पाच चेंडू आणि 10 धावा. 5 चेंडू आणि 10 धावा. मॅच नक्कीच या ठिकाणी जितकी इझी वाटते तुकारामजी तितकी इझी देखील मॅच नाही आहे. क्लायमेट थोडंसं चेंज झालंय. थोडेसे नक्कीच ऊन कमी झाले आहेत या मैदानावर, इतकं मी म्हणू शकतोय. 5-10. महेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस इनसाइड आउटचा फटका. कुठलाही शतरक्षक त्या दिशेनं नाहीये. हा देखील चेंडू सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. आई माझी एक बाहेर होता, बराच बाहेर होता. काय फटका, ताकद झोकली. म्हणून भारत राहू ज्यावेळेला पहिली इनिंग संपली होती ना, ज्यावेळेला नवघर मास्टरने 54 केल्या त्यावेळेला मी म्हटलं होतं पहिल्या डावापेक्षा दुसरा डाव इंटरेस्टिंग येऊ शकतो. पहिली इनिंग से दुसरी इनिंग धमाकेदार आ सकती है. धमाका झालाय, ब्लास्ट झालाय मैदानावरती. पण मॅच नाही संपलाय. मॅच अजून नाही संपलाय. धावा धावलकावरती धावून पोहोचल्या त्या 49. 4 चेंडूचा खेळ आहे. 6 धावांची आवश्यकता आहे. 4-6 मॅच मैदानावरती. चर्चा मैदानावरती चाललंय. क्या करे क्या ना करे कैसी मुश्किल है, कोई तो बता दे इसका हाल हो मेरे भाई. हा रंगीला मधला सीन होता आणि तो मैदानावरती चाललाय. 4 बॉल 6 रन. 4-6 सामना होता कुठे, सामना आला कुठे. आणि एक षटकार एक चौकार म्हणजे 3 चेंडूमध्ये ज्या 11 धावा 3 चेंडूमध्ये ज्या 11 धावा
खर्च केल्यात खास करून महेशनं त्या 11 धावा गोडदेव टीमसाठी अतिशय उपयुक्त ठरल्या. या मॅचमध्ये वापसी केली गोडदेव संघानं, मात्र अजूनही मॅच संपला नाही इतकंच मी म्हणू शकतो. 4 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतोय महेश. ऑन साईडला चांगला फटका डाऊन द ग्राउंड. चेंडू मात्र विंडविकेटच्या दिशेनं निघून येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. नाहीये. थर्ड अंपायर रेफर केला जातो या ठिकाणी. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, पिक्चर बाकी है. पिक्चर सुपर हिट आहे. गोरदेव वर्सेस नवगडचा मॅच, म्हणून मी म्हटलं ना भाईंदरचं क्रिकेट आहे. भाईंदर वेस्ट, भाईंदर का क्रिकेट ऑलवेज बेस्ट. आणि मैदानावरती ते बेस्ट क्रिकेट खेळलं जात आहे. 2 जवळच्या संघामधली लढाई आहे. नवगडचा संघ, गोरदेवचा संघ मैदानावरती दाखल झालाय. भाई का आहे थर्ड अंपायर. आता सर्वांच्या नजरा इकडे चालल्यात. टेन्शन. ठीक ठीक आहे. ठीक ठीक बघा दिल की धडकन कैसी आहे. टिक 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 चेक केलं जात आहे. कीप रोलिंग, कीप रोलिंग. यस यस, योग्य डिसिजन दिला जाईल या ठिकाणी. पंच नक्कीच चेक करतात या ठिकाणी. खूप महत्वपूर्ण मोमेंट आहे हा. आणि खूप जसं गाणं महत्त्वपूर्ण वाजतं ना, moment. इथे ती चर्चा खूप झाली. नावाला तुमच्या डिमांड आली. आता डिमांड थर्ड अंपायरला पण आले. आता सध्याच्या घडीला डिमांड ऑन डिमांड. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायर प्रवीण गावड आहेत आणि ते चेक करतायत. एक चांगली संकल्पना तुकारामजी. खरोखरच मी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मनापासून आभार व्यक्त करतो, कारण प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू, त्यानंतर पंचांना देखील ते अधिकार दिलेले आहेत की तुम्ही देखील, तुम्हाला डाऊटफुल वाटला तुम्ही देखील रिव्ह्यू घेऊ शकता. थर्ड अंपायर रेफर तुम्ही करू शकता. बघा टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजी आहे तर टेक्नॉलॉजीचा तुम्ही वापर होणंही आवश्यक आहे. ज्या काही सुविधा आपल्याजवळ उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही वापर करा. नाही तर काय होईल माहिती का, मोबाईल आहे पण बाबा मोबाईलमध्ये इंटरनेट सर्फिंग कसं करायचं तेच माहिती नसतं. पण मोबाईल घेतलाय, ॲपलचा घेतलाय, लाखाचा घेतलाय. डिसिजन पेंडिंग आहे. काय निर्णय येईल इथून मात्र
स्क्रीनवरती बघा, एकदा स्क्रीनवरती दाखवलं जाईल. ज्यावेळेला स्क्रीनवरती बघा, ज्यावेळेला चेंडू आला, पिकअप झाला, ज्यावेळेला थ्रो झाला, बेल्स डिस्ट्रॉय आणि बरोबर क्रीजच्या बाहेर. बघा, दूध का दूध, पानी का पानी, सबके सामने ये खडे. ये काय बेल्स? खरी गोष्ट आहे नक्कीच तुकारामजी. परफेक्ट. थँक्यू डीबीएन लाईव्ह. पहा रिप्लाय आपण पाहू शकता. तुकाराम सरांनी बरोबर म्हटलं की दूध का दूध, पाणी का पाणी. क्लिअर आहे. धावा संख्या झालेली आहे ही 1 धावा आलेली आहे. किती बॉल किती पाहिजे? 3 चेंडू की 4 चेंडू? 3 चेंडू. तीन चेंडू 5 धावांची गरज. मी विकेट, दोन्ही टीमच्या विकेट सांगतोय. लक्षात ठेवा, गोडदेव मास्टर्स टीमच्या 4 विकेट आहेत आणि नवघर मास्टर्स टीमच्या मला वाटते 3 विकेट आहेत. त्याच्यामुळे आता या ज्या धावा आहेत तुकारामजी, आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या नियमानुसार आता मात्र गोडदेव संघाला 3 चेंडूमध्ये 5 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. चला, मॅन्डेटरी आहे. आणि बघा, प्रत्येक टीमला एक आहे की ज्यावेळेला रिव्ह्यू घेतला जातो, प्रत्येक अँगलनं पाहण्याचा प्रयत्न केला जातो. डीबीएनची टीम आहे, ज्यावेळेला फक्त ज्यावेळेला असा काही निर्णय आहे त्यावेळेला कोणालाही बेनिफिट देण्याचा प्रयत्न नाही, पण जे काही समोर दिसते त्याच्यावर तर निर्णय घेण्यात येतो. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे, पण टाळ्यांचा गजर कुठूनच येत नाही. इतका चांगला मॅच चाललाय, टाळ्यांचा गजर होऊ द्या, नाही तर काय होतंय म्हणजे ढग गडगडतो पण पाऊस का येत नाहीत. इतका चांगला मॅच चाललाय तुमचा, टाळ्यांचा आवाज का येत नाहीत. टाळ्यांचा गजर येऊ द्या. आगरी कोळी मास्टर चषकातली रंगलेला मॅच नवघर वर्सेस गोडदेव. 3-5चा मॅच आहे. 5-3 जसं एक गाणं वाजते ना, 5-3. आता 3-5 आहे. 3-5 आहे मैदानावरती. थोडा वेळ गेलाय, थोडासा टाइम गेलाय. बघूया गेलेला वेळ, गेलेला टाइम कोणासाठी काय चांगलं घेऊन आलाय. 3 चेंडू 5 धावा. ओ रुक भाई रुक, अरे बाबा रुक बाबा रुक, अरे बाबा रुक भाई. चला वेळेकडे लक्ष द्या, इतकंच मी म्हणतोय. 3-5 रनवे मध्ये थोडीशी गडबड झाली होती. 3-5 आणि हा फटका 6. मी म्हटलं होतं 3-5, मात्र इथे जयच्या बॅटमध्ये होतोय 6चा फटका. षटकार. ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ या ठिकाणी विजय होतोय. अभिनंदन ओम ब्रह्मदेव गोडदेव. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मॅच झाला, क्या मॅच झालाय. रफ अँड टफ नवघर गोडदेवचा मॅच रंगलेला मॅच मध्ये बघू शकता. नवघर मास्टरने केल्या 54 धावा, 21 धावांची खेळी. चित्तरंजन पाटील यांची 16 धावांची खेळी. उमेश पाटील यांची, राजू पाटील यांचं 9 धावांचं योगदान, महेश पाटील यांचं 5 धावांचं योगदान. गोलंदाजी करताना मुकेशचं 7 धावांचं, रोहितचं 7 धावांचं. भावेश महेंद्र थोडेसे मागणी ठरले आणि पाठलाग करताना 56 धावा केल्या टीम गोडदेव मास्टरनं. खास करून जयची खेळी 12 चेंडूमध्ये 26 धावा आणि त्याला निलेशने दिलेली 8 चेंडूमध्ये 12 धावांची साथ. महेंद्रची 6 धावांची खेळी. पंकजची